पर्वतपूर गावामध्ये दोघजण भाऊ राहत होते. दोघेही शेतकरी होते आणि दोघेही त्यांच्या बायकांसोबत राहायचे. पण मोठा भाऊ सुरेश छोटा भाऊ मनीषवरती जास्त जळायचा. प्रत्येक वेळी तो सगळी जमीन आणि शेत हडपण्याचा विचार करत असायचा. सुरेश त्याची बायको कोयल आणि मनीष त्याची बायको खुशबू सोबत त्यांच्या घरामध्ये राहत होते. घर तर एकच होतं, पण तिथे एकता अजिबात नव्हती. दोन्ही परिवार प्रत्येक वेळी एकमेकांच्या विरोधात असायचे. मनीष त्याची बायको खुशबू सोबत शेतामध्ये चालला होता. तेवढ्यात तिथे सूरज त्याच्या बायको सोबत तिथे येऊन बोलला, मी ऐकलं आहे की यावर्षी आपल्याला पीक सर्व गावातमधून चांगलं झालंय. आपल्या शेतामध्ये यावर्षी सोनं उगवलंय. मला तर खूप जास्त आनंद होतोय आणि दुसऱ्यांच्या पिकांना बघून वाटतंय की त्यांच्या घरी एक दाणं सुद्धा नाही येणार आहे. असं वाटते जेठजीच्या शेताचं फसल ह्यावेळेस खूप चांगली झाली आहे, त्यामुळेच एवढं जास्त बोलतायत. सूरज आणि कोयलचं बोलणं ऐकून मनीष आणि खुशबू दोघेही नाराज होऊन शेतामध्ये जातात. आपल्याला पण पीक काही कमी नाही झालंय. आपण पुढच्या पिकासाठी आतापासूनच मेहनत सुरू करूया. यावेळेस आपण महागडे खत मागूयात आणि मीही तुमच्या सोबत शेतामध्ये मदत करेल. दोघेही तिथून आपापल्या घरी निघून जातात. दुसऱ्याच दिवशी मंडईमध्ये त्या फसलचा लिलाव लागणार होता. खूप सगळे शेतकरी तिथे त्यांच्या फसल सोबत आलेले होते. सूरज आणि कोयल पण तिथे आले होते. तुझे फसल आहेतच किती? ह्या फसलला तर मलाच विकू शकतेस. याचा भाव तर मीच लावून देते. दीदी, तुझं नावच फक्त कोयल आहे, पण बोलणं तर खूप जास्त कठोर आहे. आमचा जो काही हिशोब असेल त्याला आम्ही बघून घेऊ. एवढं ऐकून कोयल तिथून नाराज होऊन निघून जाते आणि खुशबू त्यांच्या फसलचा भाव तिथे करू लागते. या खुशबूताई, या वर्षीचं तुमचं पीक कसं होतं? दिसायला तर खूप छान वाटतंय. काय सांगू तुम्हाला भाऊ, ह्यावेळेस फसल तर चांगली झाली आहे, पण कमी झाली आहे. चण्याची शेती आजकाल कोण इथे करतं? चण्याचं उत्पादन कमी झाल्यामुळे चणा आजकाल खूप महाग झालाय. खुशबू आपल्या चण्याच्या फसलला घेऊन तिथे भाव करतच असते. तेवढ्यात कोयलचा चावलच्या फसलचा दाव तिथे लागतो. चावलच्या दावाला बघून कोयल आणि सूरज निराश होऊन जातात आणि तिथे मनीष आणि खुशबू चण्याच्या दावाला बघून आनंदी होतात. मी तुला म्हटलं होतं ना, यावेळी आपण पण चण्याचं उत्पादन घेऊया, पण तू ऐकलंच नाही. आता बघ, आपल्यापेक्षा जास्त मनीषला भाव मिळालेला आहे. अरे, अशी कोणती मोठी गोष्ट झाली? आपण पण पुढच्या वेळी चण्याची फसल करूयात. यामध्ये कोणती मोठी गोष्ट आहे? सूरज आणि कोयल दोघे मिळून चण्याची शेती तयार करू लागतात आणि दुसरीकडे मनीष आणि खुशबू दोघे मिळून चण्याच्या फसलची तयारी करू लागतात. अगं, ऐकतेस का? यावेळेस आपल्याला खूप चांगली तयारी करायची आहे. यावेळी सुद्धा आपण चणाच लावूया. वेळ निघून चालली होती. सूरज महागडे खत घेऊन त्यांच्या चण्याच्या फसलवरती टाकत असतो आणि त्यांची खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेतो. आपल्याला आपल्या शेतीच्या चारही बाजूंनी काटे आणि तार लावायला पाहिजे, नाहीतर आपल्या शेतामध्ये जनावरं येणार आणि यामुळे आपल्या पिकाला नुकसान होऊ शकतं. काही गरज नाही. अगोदरच आपल्या फसलवरती खूप जास्त पैसे खर्च झाले आहेत. आता आपण जास्त खर्च नाही करू शकत. आपल्याजवळ या व्यतिरिक्त दुसरा कुठलाच रस्ता नाहीये. जनावरच जर आपले पिकं खाऊन टाकणार तर आपल्याजवळ काय वाचणार? तुमचा भाऊ मनीष त्यांनी तर कधी काटे आणि तार नाहीत लावले, तर आपण का परेशान होतोय? मनीष पण त्याच्या शेताची रखवाली खूप चांगल्या पद्धतीने करत होता. प्रत्येक रात्री तो शेताचा वळच पलंग टाकून झोपत असायचा. यावेळी मी माझ्या शेताची जास्त रखवाली करणार. या चण्याच्या शेतामुळेच मी माझ्या पूर्ण वर्षाचं घर चालवू शकणार. आपल्या सगळ्याच इच्छा आकांक्षा पूर्ण होतील बघा. आपण जास्त मेहनत करूयात आणि पूर्ण फसल कापून मंडीमध्ये विकूयात. जेव्हा सूरजने मनीषच्या चण्याची शेती बघितली तर तो एकदम आश्चर्यचकित झाला. मनीषच्या शेतामध्ये चण्याची फसल खूपच जास्त टवटवीत आणि सोन्यासारखी चमकत होती. सगळ्या गोष्टी बघून तो त्याची बायको कोयल जवळ गेला आणि तिला सगळी गोष्ट सांगितली. मी आज मनीषच्या चण्याचं उत्पादन बघितलं. आपल्या पिकापेक्षा 10 पट जास्त पीक त्याच्या शेतामध्ये दिसतंय मला. हे कसं संभव आहे? मला नाही माहित. ही गोष्ट खरी आहे.
पण असं कसं असू शकतं? ना महागडं खत, ना कोणती पेहरेदारी, तरी पण एवढं चांगली फसल कशी? मला अजून जास्त ताणे नाहीत ऐकायचे ते खुशबूचे. तुम्हाला काहीतरी करावं लागल हो. थांब, मला याचा उपाय माहिती आहे. एक तांत्रिक आहे, तेच यांचं काही ना काहीतरी उपाय सांगणार. आता समज की त्या मनीषचा शेवट जवळ आलेला आहे. सूरज आणि कोयल दोघं जण एका तांत्रिककडे जातात आणि त्यांना ह्या समस्येचं समाधान विचारतात. बगड बोल बाळा, मी तुझ्या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहे. मी तुला एक औषध देतोय. या वस्तूला जाऊन आपल्या भावाच्या पिकावर टाकून देशील. पीक पूर्ण लोखंडाचं बनून जाणार. तांत्रिकने सूरजला एक औषध दिलं, ज्याला मनीषच्या फसलमध्ये टाकायला सांगितलं. ठीक आहे, आम्ही असंच करणार. आणि रात्र होता सूरज मनीषच्या शेतामध्ये जाऊन ते औषध तिथे टाकू लागला. सकाळ होता जेव्हा मनीषचे डोळे उघडतात तर तो फसल बघून खूप जास्त हैराण होतो. तो तिथेच बसून रडू लागतो. अरे देवा, हे काय झालं? माझं पीक लोखंडाचं बनलंय. मी कोणाचं काय वाईट केलंय देवा? मी कुठून आपलं घर चालवणार? खुशबू कुठे आहेस तू? हे बघ, आपल्या पिकाला काय झालंय? मनीषचा आवाज ऐकून तिथे खुशबू आणि पूर्ण गावकरी येतात, सोबतच सूरज आणि कोयल पण. पण हे सगळं कसं काय झालं? काल रात्रीपर्यंत आमची फसल खूप चांगली होती. मी स्वतः पाहिलं होतं. आता आपण काय करायचं? लोखंडी चण्याची शेती बघून सूरज आणि कोयल खूप आनंदी झाले आणि म्हणू लागले, काही होत नाही लहान भाऊ. काही दिवस आमच्या घरचे चणे घेऊन बनवशील आणि खाशील. आता काय करू शकता? खुशबू बहन, आता रडायचं बंद कर. आमच्या घरी येऊन चणे खा तू. मी रडते कुठे? भले आमच्या सोबत काहीही होऊ देत, पण आम्ही तुमच्या घरी नाही येणार. तुम्ही त्या गोष्टीची काळजी नका करू. दोन्ही परिवाराची भांडणं बघून सरपंचजी हसत तिथे आले आणि म्हणाले, अरे मनीष बाळा, यामध्ये रडायची काय गोष्ट आहे? तुला तर खुश व्हायला पाहिजे. पण कसं? आमचं पीक आता कोण विकत घेणार? तू हा विचार कर. चण्याचे तुला खूप कमी भाव मिळतो. आता तर तुला चण्याऐवजी लोखंडाचं उत्पादन झालंय आणि यावेळी बाजारात लोखंडाचं खूप जास्त उत्पादन होतंय. तू खूप श्रीमंत होणार आहेस जर तू याला विकलेस तर. खरंच? काय तुम्हाला माहिती आहे की जे याला विकत घेऊ शकेल? मला ते माहिती आहे. तू घाबरू नकोस. तू तर खुश राहा. ज्याला पछतावायचं आहे तो पछतावेल. सरपंचच्या सांगण्यानुसार मनीषने त्याची लोह्याची फसल तिथे विकली आणि खूप चांगल्या पद्धतीने राहू लागला. दुसरीकडे कोयल आणि सूरजचे चणे मंडईमध्ये खूप कमी दावामध्ये विकली गेली. त्यांना त्यांची शिक्षा मिळाली. मनीष आणि खुशबूने मोठं घरही बनवलं आणि तिथेच आनंदाने राहू लागले. राणीगंज नावाचं एक गाव होतं. त्या गावाचं नाव फक्त राणीगंजच होतं, कारण की तिथला जमीनदार खूप दुष्ट आणि पापी होता. लोकांचे पैसे लुटणे त्याचं काम नाही, त्याचं जीवन बनलं होतं. मालिक, हे पैसे माझ्या राहिलेल्या जमिनीला विकून ठेवलेले होते ते आहेत. बाकीची जमीन तुमच्याकडे पहिल्यापासूनच गिरवी आहे मालिक. आणि ती जमीन विकली कोणाला? मला का नाही विकली? मी ती जमीन तुमचा छोटा भाऊ रुद्रा ठाकूरला विकली. मला काय नाही ऐकायचं. मला माझे पैसे देऊन टाक, नाहीतर मी तुझ्या परिवाराकडून माझ्या घरचं काम करून घेईल. मालिक, माझ्यावरती रहम करा. माझ्याकडे कोणते पैसे नाहीयेत किंवा कोणतं घर नाहीये किंवा कोणती जमीन. दाखवण्यासाठी फक्त परिवार राहिला होता आणि त्यांना पण तुम्ही बंदी करून कामाला लावला आहे. घेऊन या हिच्या मोठ्या मुलाला माझ्या घरामध्ये कामाला ठेवा. जेव्हा हे सगळे पैसे देऊन टाकतील तेव्हा हिच्या मुलाला सोडून द्या. जमीनदाराची गाववाल्यांमध्ये इतकी दहशत होती की तो जिथून पण जात होता लोक आपल्या घरांचे दरवाजे आणि खिडक्या बंद करून टाकत होते.
माहिती नाही या जमीनदारापासून कधी मुक्तता मिळेल. रात्रीची झोप आणि दिवसाचं सुख सगळं हराम झालंय. अगदी शेवटचं मी कधी झोपली आहे तेही मला आठवत नाहीये. शेवटच्या वेळेस आईच्या मांडीवर झोपलो होतो. खूप वेळ झोपलो होतो. डोळे उघडत नव्हते एवढा झोपलो होतो. आणि आता 3-4 दिवसापासून झोपलोच नाहीये. माहिती नाही ते सुख परत कधी भेटेल. मी तुमची परिस्थिती एकदमच समजू शकते आणि आपण सगळे मिळून ह्या गोष्टीचा तोड नक्कीच काढावा लागेल. जर आपण गाववाले मिळून पोलिसांकडे शिकायत केली तर. तू एकदम बरोबर बोललीस. आपण गाववाले मिळून त्या पापीची तक्रार पोलीस स्टेशन मध्ये करून टाकायची तर सगळं काही ठीक होऊ शकतं. त्याची खरी जागा जेलमध्येच आहे. वैकुंठ सगळ्या गाववाल्यांना जमा करतो आणि पोलीस स्टेशनला चालला जातो. तिथे जाऊन वैकुंठ आपली सगळी समस्या सांगतो. हे बघा, मी ह्यामध्ये तुमची काही मदत करू शकत नाही. त्या जमीनदाराची पोहोच खूप वरतीपर्यंत आहे. मला आणि माझ्या पूर्ण डिपार्टमेंटला तो नोकरीवरून काढू शकतो एवढी पोहोच आहे त्याची. कृपा करून तुम्ही हे सगळं नका करू आणि आम्हाला आमच्या हालवरती सोडा. गाववाले तिथून सुद्धा निराश होऊन चालले जातात. पण गाववाल्यांनी केलेली तक्रार ठाकूर जमीनदाराला कळून जाते आणि तो सगळ्यांना सांगतो. मी ऐकलंय की तुम्ही सगळे गाववाले माझी तक्रार करायसाठी पोलीस स्टेशनला गेले होते आणि त्यांचे नावं पण मला कळाले आहेत जे गेले होते. काय वैकुंठ? मालक, मी तर फक्त असंच माझ्या आईच्या बांगड्याच्या चोरीला गेले होते त्याची तक्रार करायला गेलो होतो. हा, मी ऐकले की तुझी आई पण दरवेळेस आजारी असते. पोरांनो, जाऊन याच्या आईला बाहेर घेऊन या. इलाज मी करणार. जमीनदारांनी आपल्या ठेवलेल्या गुलामांकडून वैकुंठच्या आईला बाहेर आणलं. तुला जर मी बाहेर धक्का दिला तर तुझी सगळी परेशानी दूर होऊन जाईल. जमीनदारने हे सांगून वैकुंठच्या आईला धक्का दिला. आई, तुला काही लागलं तर नाही ना? आम्हा गरिबांना परेशान करून तुला खूप चांगलं वाटतं ना रे? हे बघ, याच गरिबांचा बोज तुझ्या डोक्यावरती येईल आणि तू झुकला जाशील. मी भगवती माला प्रार्थना करते, जा, माझा शाप आहे तुला की तू पूर्ण आयुष्यभर कुबडा होऊन राहशील. त्या म्हातारीच्या एवढ्या सांगण्यावरूनच मोठ्याने विजा कडकडल्या. हवा जोरात चालू झाली आणि एक मोठीशी किरण आली जी सरळ जमीनदाराच्या अंगावर आली, ज्याने तो कुबडा बनला. हे काय? असं कसं होऊ शकतं? नाही, मी कुबडा नाही बनू शकत. नाही. कुबडा बनल्यावर लगेच जमीनदार तिथून पळून गेला आणि गाववाले त्याला कुबडा बनताना बघून दंग राहिले. हे माझ्यासोबत काय झालं? कसा अनर्थ झाला माझ्यासोबत? हे देवा, ही काय अनहोनी झाली देवा? हे तुम्हीच केलेला तुमच्या पापाचा आणि अधर्माचा नतीजा आहे. थोडेसे पैसे तर घेतले होते मी लोकांकडून. त्याचा एवढा मोठा अंजाम मी कसा सहन करणार? हे देवा. गोष्ट काही रुपयांची नाहीये. गोष्ट गरिबांकडून मिळणाऱ्या हाय आणि वाईट कर्माची आहे. जर तुमचा हा श्राप मला आणि माझ्या मुलांना नाही लागायला पाहिजे, त्यासाठी मी तुम्हाला सोडून चालले, माझ्या मुलांना सोबत घेऊन. जमीनदार कुबडा झाल्यामुळे त्याची पत्नी त्याला सोडून त्याच्या मुलाला घेऊन निघून जाते. जमीनदाराची हालत खूप खराब होते. खूप महिने निघून जातात आणि त्याच वेळेमध्ये कुबडा खूप साऱ्या हकीम, वैद्य, अन्य डॉक्टरांना आपल्या कुबडेपणाच्या इलाजाबद्दल विचारतो. या गोष्टीचा काय उपायच दिसून नाही येते. तुझे हे कुबडेपण बहुतेक कधीच नीट नाही होणार. असं नका बोलू. मला माझ्या चुकीचा पश्चाताप झालाय. या गोष्टीचा काहीतरी उपाय असेल. या गोष्टीमध्ये तर तुला कोणीच मदत नाही करणार, पण ज्यांच्यामुळे तुला हे कुबडेपण मिळालं आहे, तू त्यांच्याकडे जाऊन तू केलेल्या कर्माची क्षमा माग, तेव्हा कुठे तू नीट होशील. विसरू नको वैद्य, मी ह्या गावाचा सगळ्यात जुना जमीनदार ठाकूर आहे आणि ठाकूर कोणाच्या समोर कधीच डोकं नाही झुकवत. शेत, खलिहान, विहिरी, धान्य सगळं माझं आहे आणि तू म्हणतोय की मी त्यांना माफी मागू जाऊन? तुझ्यामध्ये अजून पण किती घमंड बाकी आहे. तू अशा हालतमध्येच ठीक आहेस. काही दिवस अजून निघून जातात. कुबडे जमीनदाराचं कुबडेपण बिलकुलच ठीक होत नाही. लाचार आणि थकून हारून तो त्याच म्हातारीच्या घराकडे जातो आणि म्हणतो, तुझ्या या श्रापाने
मी इतकं सगळं भोगून बसलोय. कृपा कर, काहीतरी रहम कर. मी आतापासून कुठल्याच गाववाल्यावर, कुठल्याच बेगुनावरती काहीच जुल्म नाही करणार. तू सगळ्या गावाचं जीणं हराम केलं होतं, त्याचाच श्राप तू भोगत आहेस. मला माफ करा. याचा काहीतरी उपाय सांगा. मी सगळ्यांच्या जमिनी सगळ्यांना वापस करून टाकतो, त्यांचे पैसे पण. आणि जोपर्यंत तुझी आई मला या गोष्टीचा उपाय नाही सांगणार ना, तोपर्यंत इथून मी नाही जाणार. कुबडा त्या म्हातारीच्या घरी जाऊन गिडगिडायला लागतो. त्याला गिडगिडताना बघून म्हातारीने त्याला सांगितलं, जर तुला कुबडेपणाने ठीक व्हायचं आहे तर तुला पूर्ण गावाला आनंदी ठेवावं लागेल. तर कुठं तुला ह्या कुबडेपणापासून सुटका मिळेल. मी प्रत्येक गोष्ट करायला तयार आहे. तुम्ही जसं सांगाल मी तसं करेल. ह्या कुबडेपणामध्ये राहण्यापेक्षा मी माझा जीव देऊन टाकेल. मला माझ्या सगळ्या चुकांचा पश्चाताप झालेला आहे. तेव्हा ती म्हातारी तिच्या अंगणातले छोट्याशा मंदिरजवळ घेऊन जाते, जे भगवती मातेचं होतं. हे काय, तुम्ही मला इथे का घेऊन आलेला आहात? हे भगवती आईचं मंदिर आहे आणि हे मंदिराचं प्रसाद घेऊन तुला पूर्ण गावकऱ्यांना खाऊ घालावं लागेल. आणि त्यांच्याकडून घेतलेल्या सगळे जमीन आणि पैसे तुला त्यांना परत द्यावं लागेल. आणि असं करशील तरच तू नीट होशील. मी असंच करेल. कुबड्यानं तसंच केलं. सगळ्या गाववाल्यांच्या घरी निमंत्रण द्यायला गेला. मी जे पण चूक केलेली आहे मी त्याचा पश्चाताप करू इच्छितो. त्यामुळे मी तुझ्या पायामध्ये पण पडून राहायला तयार आहे. पायामध्ये पडून राहून नाही, काही केलं तर मानेल. कुबडा आपल्या घरामध्ये एक मोठीशी दावत तयार करतो. भगवती मातेच्या चरणामध्ये प्रसाद चढवून तो लोकांना दावत देतो. जेवण तर खूप मस्त झालंय. काय बात आहे, चांगल्या नियतीनं खाऊ घातलंय वाटतं. पोट भरून खा. जमीदारनं दावत दिल्यानंतर सगळे गाववाले खुश होऊन जातात. मी तुम्हाला माफ केलं. आता तू पहिल्या वेळेला रूपामध्ये येशील. आणि त्याच्या तुरंत नंतरच कुबड्या जमीनदारावर एक मोठीशी किरण येते आणि तो त्याच्या खऱ्या रूपामध्ये येऊन जातो. हे काय, मी तर माझ्या खऱ्या अवतारामध्ये आलो. जय भगवती मातेचा, जय भगवती मातेचा. जमीनदाराच्या खुशीचा काहीच ठिकाणा नव्हता. त्याच्या खऱ्या रूपामध्ये येऊन त्याने गाववाल्यांना पूर्ण 1 महिन्यापर्यंत दावत दिली. सगळ्यांचे पैसे त्यानं वापस केले आणि खुशी खुशी त्यांच्यासोबत राहायला लागला. एक गाव शिमलामध्ये एक मुलगा राहत होता, सुरी. सुरीच्या वडिलांचं चायचं दुकान होतं. तो सकाळी त्यांची मदत करायचा आणि नंतर शाळेत जायचा. शाळेमध्ये सुरीसोबत कोणीच चांगलं बोलत नसायचं, कारण तो चाय बनवणाऱ्याचा मुलगा होता. तो सगळ्यांशी बोलायचा प्रयत्न करत असायचा. मित्रांच्या ग्रुपमध्ये मिक्स व्हायचा प्रयत्न करायचा, पण कोणीच त्याच्याशी बोलत नसायचं. आणि जर तो कोणाशी बोलायचा प्रयत्न पण केला तर सगळे त्याचा मजाक उडवायचे. हे, माझ्यासोबत कोणी व्हिडिओ गेम खेळणार? हा, मी खेळणार. अरे, चहा बनवण्यासाठी नाही बोलत आहे, गेम खेळण्यासाठी बोलत आहे. तू राहू दे. सुरीला खूपच वाईट वाटतं. तो घरी जाऊन फुगून रुसून बसतो. सुरीचे बाबा हे बघतात आणि त्याच्यासाठी जेवण घेऊन येतात. अरे अरे, काय झालं सुरी? तू खूप उदास वाटतोय आज. घे, जेवण करून घे, तुला चांगलं वाटेल. घे. बाबा, तुम्ही दुसरं काम का नाही करत? तुम्हाला एवढ्या सगळ्या कामांमध्ये हेच काम मिळालं होतं. चहा बनवण्यात काय वाईट आहे? दिवसभरात लोक याच गोष्टीबद्दल चर्चा करतात. नाही, माझे मित्र तर माझी टिंगल उडवतात. ते मला त्यांच्यासोबत खेळामध्ये पण नाही घेत. सांग, कुठला खेळ खेळायचा आहे? आता खेळूया. तुमच्यासोबत नाही, त्यांच्यासोबत खेळायचंय. हे सांगून तो तिथून निघून जातो, न जेवता. सुरीच्या वडिलांना हे बघून खूप वाईट वाटतं की त्यांच्यामुळे त्याचे मित्र त्याच्यापासून दूर जात आहेत. दुसऱ्या दिवशीपासून त्याचे बाबा चाय बनवण्यासोबतच दुसरं काम शोधायला लागतात. त्याचवेळी सुरीच्या शाळेमध्ये मुलांना बाहेर घेऊन जाण्याचा ट्रिपचा प्रोग्राम ठरवतात. काही दिवसानंतर तुम्हा सगळ्यांना एका जंगल ट्रिपवर घेऊन जाणार आहोत. सगळे जण त्याच तयारीमध्ये या. सगळे मुलं खूप आनंदी होतात. सुरी घरी येऊन ही गोष्ट आपल्या वडिलांना सांगतो. बाबा, मला स्कूलच्या वतीने जंगलाच्या ट्रिपला घेऊन जात आहेत. मला गरजेचं सामान पॅक करून द्या. अरे वा, हे तर खूप चांगली गोष्ट आहे.
तुझ्या सामानामध्ये एक छोटं भांड नक्की घेऊन जाशील. तिथे जर काही बनवायचं झालं तर तुझ्या कामी येईल. ठीक आहे? ठीक आहे बाबा, नक्की. आणि हो, तुला एक आणखी गोष्ट सांगायची होती. मी एक नवीन नोकरी शोधत आहोत. तुला आता तुझ्या मित्रांसमोर शर्मिंदा नाही व्हावं लागेल आणि ते तुझ्यासोबत मैत्री पण करेल. खरंच बाबा? हो. सूर्य आनंदाने बाबांना मिठी मारतो. काही दिवसांनंतर त्या जंगलाच्या ट्रिपला जायचा दिवस उजाडतो. सगळेजण जंगलात पोहोचल्यानंतर ट्रेकिंगला सुरुवात करतात. मी सगळ्यांना 4 ग्रुपमध्ये वाटणार आहोत, ज्यामध्ये एक लीडर पण असणार आणि ते सगळेजण सोबत राहणार आणि सोबतच काम करणार. सगळेजण आपल्या लीडरची गोष्ट ऐकाल, समजलं? सगळे आपल्या बॅगा घेऊन ट्रेकिंगला सुरुवात करतात. अरे कोणाला लीडर बनवलंय यार? याला चाय शिवाय काहीच बनवता नाही येत. सगळे जोर जोरात हसायला लागतात. सुरीला खूप वाईट वाटतं. काही वेळ चालल्यानंतर अयान थकतो. चला इथे थांबूया, थोडा काही खाऊन पण घेऊया. बाकी सगळे हो म्हणतात आणि थांबतात. नाही, आपण नाही थांबू शकत. आणि आपण थांबलो तर खूप लेट होईल आणि थोड्या वेळाने अंधार पण होणार आहे. घ्या, लीडर बनवला तर आमच्यावर हुकूम चालवत आहेस. नाही, आम्ही नाही येणार. तुला जायचं असेल तर जा. आम्ही थोडा नाश्ता करूनच ट्रेकिंग सुरू करणार आहोत. जा. सुरीने नाही म्हटल्यानंतर सुद्धा ते तिथेच थांबतात. लीडर असल्यामुळे सुरी सुद्धा त्यांना सोडत नाही. तो तिथेच थांबतो त्यांच्या सोबत. थोड्या वेळाने शिक्षक आणि बाकीचे विद्यार्थी पुढे निघून जातात आणि ते तिथेच राहतात. थोड्या वेळाने आराम आणि नाश्ता करून झाल्यानंतर ते पुन्हा आपल्या ट्रेकिंगला सुरुवात करतात. परंतु लवकरच सूर्यास्त होतो आणि काळोख होतो. अरे आता तर अंधार झालाय. मला तर रस्ता पण समजत नाहीये. बाकीची मुलं सुद्धा घाबरायला लागतात. थोड्या वेळाने अशी परिस्थिती निर्माण होते की आता रस्ता कुठे आहे तेच त्यांना कळत नाही आणि त्यांना तिथेच थांबावं लागतं. आता तर मला पण रस्ता नाही माहीत, पण मला असं वाटतं की आपल्याला कोणाला तरी आवाज द्यावा लागेल. लगेच 4 शिक्षक आणि विद्यार्थी आपल्या साथीदारांना आवाज देतात, परंतु काहीच होत नाही. टीचर, टीचर, अरे कोणी आम्हाला ऐकत आहात? आम्ही हरवलोय. कोणी आहे? सगळे ओरडतात, पण कोणतंच उत्तर येत नाही. असं वाटतंय आपण खूप मागे राहिलोय. आपल्याला पुढचा रस्ता नाही माहिती आहे. आपल्याला इथेच थांबावं लागेल आणि असं वाटतंय की पुढे गेलो तर आपण रस्ता भटकू शकतो. नाही, आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. होऊ शकते की आपण योग्य जागेवर पोहोचू. आपल्याला इथेच थांबावं लागेल. सगळ्यांना हेच ठीक वाटतं आणि ते तिथेच थांबतात. आणि थोड्या वेळाने अंधार होतो. खूप जोराने थंड हवा वाहू लागते आणि त्यांच्याजवळ राहिलेलं खाणं सुद्धा संपायला लागतं. आता तर आपलं जेवण पण संपून जाणार आणि थोड्या वेळात पाणी पण. मी आता पण म्हणतोय आपल्याला जायला हवं. अरे पण जाणार कुठे? आपल्याला तर रस्ता पण नाही माहितीये. मला तर इथे पण भीती वाटते. एखादं जनावर आलं तर काय करायचं? मला तर थंडी पण लागतीये. हा, मला पण. मी आग पेटवतो. आणि सगळे मिळून आग पेटवतात. थोडा वेळ झाल्यानंतर आग कमी व्हायला लागते. आता काय करायचं? एवढी थंडी आहे, आग पण विझत चालली आहे. जनावरांपासून नाही तर थंडीने तर नक्कीच मरून जाणार आपण. सूरी काहीतरी विचार करतो आणि म्हणतो, माझ्याकडे एक कल्पना आहे. माझ्याकडे एक भांड आणि चहाची पावडर ठेवली बॅगमध्ये. ती आग विझल्यानंतर सुद्धा गरम राहील, तर आपल्याला सुद्धा गरम ठेवेल. सूरी लगेच ते भांड काढतो आणि सगळेजण त्याला आपलं पाणी देतात. परंतु तरी सुद्धा पाणी कमी पडतं. तिथेच थोडासा बर्फ पडलेला असतो. तो त्याला उचलतो. जशी काळी चाय तयार होते तशी आग बुजते. सगळ्यांना खूप चांगलं वाटतं. ती प्यायल्यानंतर सगळे तिचं कौतुक सुद्धा करतात. परंतु अयान गुपचूप फक्त चहा पितो. थोड्या वेळाने त्यांना पानांचा आवाज यायला लागतो. सगळेजण घाबरतात आणि मागे झाडाच्या दिशेने बघतात. तेव्हा त्यांचे शिक्षक येताना दिसतात. सगळ्यांच्या जीवात जीव येतो. कॅम्पमध्ये पोहोचल्यानंतर जेव्हा शिक्षक त्यांचं कौतुक करतात तेव्हा अयान बोलतो की तो सुरक्षित त्यांचा लीडर सुरीमुळे आहे.
अयानचं हे बोलणं ऐकून सुरीला खूप आनंद होतो. सुरीच्या समजूतदारपणाची गोष्ट ऐकून सगळे सुरीशी मैत्री करायला येतात. आज जर सुरीला चाय बनवायला येत नसती, कदाचित सगळे त्याचे मित्र बनले नसते. आज पहिल्यांदा त्याला चायवाला असल्यामुळे आनंद होत होता. दुसऱ्या दिवशी खूप आनंदाने तो आपल्या वडिलांजवळ गेला आणि त्यांना त्याने सगळी गोष्ट सांगितली. अरे हे तर खूपच आनंदाची गोष्ट आहे. एक गोष्ट तर माझ्याकडे पण आहे. मी दुसरी नोकरी शोधली आहे. सुरी ही गोष्ट ऐकून खूप चिंताग्रस्त होतो. नाही बाबा, तुम्हाला तुमचं काम बदलायची काहीच गरज नाहीये. तुम्ही जे काम करता ते खरंच खूप चांगलं असतं आणि कोणतंही काम लहान किंवा मोठं नसतं. मला हे समजलंय. सुरीचे वडील हे ऐकून खूप आनंदी होतात आणि दुसऱ्या दिवसापासून तो खूप आनंदाने आपल्या दुकानात आपल्या वडिलांची मदत करू लागला. आणि जसा तो शाळेमध्ये पोहोचला आणि सगळे मिळून त्याच्याशी बोलायला लागले आणि त्याच्यासोबत खेळायला पण लागले.